एकीकडे देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच गुन्हेगारांना पिस्तूल विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत या टोळीतील मुख्य सूत्रधारासह इतर 4 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 च्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे। यात 4 पिस्तूल आणि 9 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। या 5ही संशयित आरोपींना पोलीस अटक करत असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या करत आहे। अंकित सुनील वाल्मिकी वय वर्ष 23 राहणार बेझनबाग, सिकंदर उर्फ शेखू सैफुद्दीन खान वय वर्ष 38 राहणार सेकोसाबाग, सनी गणेश तोमस्कर वय वर्ष 22 राहणार बोरकर नगर आणि आदित्य हेमराज पडोळे वय वर्ष 20 राहणार कळमना असे या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत। तर मुकुल समन राहणार जबलपूर आणि अमन खारोडे राहणार बैतूल हे त्यांचे इतर साथीदार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अंकित वाल्मिकी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत। तो मागील अनेक दिवसांपासून शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे।